हॅलो स्टुडंट. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी व्याकरण पाहणार आहोत, जे तुम्हाला 2027 बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जातं प्रत्येक एक्झाममध्ये. तर पहिलं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे वाक्यप्रचार. आता तुम्ही म्हणाल की मॅम वाक्यप्रचार हा किती गुणाला येतो? तो गुण 2ला येतो, म्हणजे 2 मार्कांना ते तुम्हाला विचारलं जातं. आता पहिलं उदाहरण पाहूया आपण. किती सुंदर ताजमहल हा. आता इथे तुम्हाला बघू शकता, इथं जे तुम्हाला चिन्ह दिसते ते उद्गार आरती वाक्य आहे, म्हणजे उद्गार आरतीचं चिन्ह आहे. तर मग उद्गार आरती वाक्य होणार. नंतर आहे गुलाब सुंदर आहे का? तर इथं प्रश्नांचं म्हणजे प्रश्नार्थी चिन्ह आहे, तर मग त्याचं उत्तर प्रश्नार्थी वाक्य येणार. आणि नंतर मुलांना रांगेत चला, तर हे आहे आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे, तुम्हाला जे चिन्ह जे शब्दात दिलेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता ह्याचं उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य. आता चौथं पहा, हा गुलाब सुंदर आहे. तर हे पूर्ण वाक्य झाले. मग झालं विधानार्थी वाक्य. जेव्हा आपण एखादं वाक्य लिहितो तर आपण पूर्ण केलं तर त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणलं जातं. आता नंतर पाहणार आहोत आपण वाक्याचे प्रकार ओळखा. तर हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता पहिलं उदाहरण, अरे पायाला ठेच लागली. आता ह्याला उद्गारार्थी वाक्य येणार. शिस्तीने वागावे ह्याला विधानार्थी वाक्य येणार, कारण की ते पूर्ण झाले. तुला किती मार्क मिळाले ह्याला प्रश्नार्थी चिन्ह आहे, म्हणून इथं प्रश्नार्थी वाक्य येणार. नंतर आपल्याला आता मी तुम्हाला सांगते, कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, तर तुला किती मार्क मिळाले, तर हे कोणतं होणार चिन्ह ते तुम्हाला, म्हणजे कोणतं होणार? हे उदाहरणार्थी वाक्य होणार की प्रश्नार्थी वाक्य होणार की आज्ञार्थी वाक्य होणार की विधानार्थी वाक्य होणार, हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, नक्की उत्तर सेंड करा. बघूया तुम्हाला समजले की नाही समजले. आता नंतर आहे वाक्य रूपांतर करा. तर हे तुम्हाला टोटल 2 मार्काला विचारलं जातं. तर हा दिखावा खूप सुंदर आहे. तर ह्याचं काय होणार? उद्गारार्थीमध्ये आपल्याला लिहायचं, उदाहरणार्थी वाक्यांमध्ये आपल्याला लिहायचे. तर काय होणार? किती सुंदर हा आहे हा दिखावा. तर ते दुसरे, प्रवासात भरपूर बोलावे, ह्याला आज्ञार्थी वाक्य करायचं. तर प्रवासात भरपूर बोलावा असं होणार. गुलाब सुंदर आहे, प्रश्नार्थी वाक्य बनवायचं आहे आपल्याला. तर गुलाब सुंदर आहे का, फक्त का ॲड करायचे. ठीक आहे, आणि नंतर बघू शकता. ठीक आहे, गुलाब सुंदर आहे, तर याला काय करायचं आहे? गुलाब सुंदर आहे का, फक्त असं करायचं आहे. आणि नंतर किती सुंदर हा ताजमहल, याला विधानार्थी वाक्य म्हणजे पूर्ण वाक्य करायचे. तर ताजमहल खूप सुंदर आहे असं म्हणणार. तर स्टुडंट, हा फक्त पार्ट फर्स्ट आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटल्यास. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.